वास्तुशास्त्रात जसे घराबाबत किचनबाबत काही नियम सांगितलेले असतात, त्याचप्रमाणे इतरही सवयींबाबत काही नियम सांगितलेले असतात, ज्यामुळे आयुष्यात खूप मोठा फरक पडतो. आणि त्यातीलच एक म्हणजे झोपण्याची सवय. प्रत्येकाच्या झोपण्याच्या सवयी या वेगवेगळ्या असतात. या वास्तुशास्त्रानुसार झोपण्याच्या पद्धतीचा देखील आपल्या आयुष्यावर परिणाम होतो. योग्य दिशेने आणि योग्य पद्धतीने पाय ठेवून झोपल्याने अनेक फायदे मिळतात. वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशेने आणि योग्य पद्धतीने पाय ठेवून झोपल्याने अनेक फायदे होतात असे मानले जाते. आणि त्यामुळे जाणून घेऊयात की वास्तुशास्त्रानुसार रात्री झोपताना पाय दाराकडे करून झोपावं की नाही. वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाजा हा घरात ऊर्जेचा प्रवेश आणि निर्गमन बिंदू म्हणजे कोणतीही ऊर्जा जाण्याचा येण्याचा महत्त्वाचा मार्ग मानला जातो. जर एखादी व्यक्ती दाराकडे पाय ठेवून झोपली तर असे मानले जाते की नकारात्मक ऊर्जा त्यांच्यावर थेट परिणाम करू शकते, म्हणून हे अशुभ मानले जाते. लक्ष्मी देवीचा अपमान मानला जातो. वास्तुतज्ञांचं मान्य आहे की दरवाजा हे घराचे प्रवेशद्वार आहे. तिथे पाऊल ठेवणं हे घराच्या देवाचा किंवा देवीचा अपमान मानला जातो आणि म्हणूनच प्राचीन काळापासून हे निषिद्ध मानले जाते. ही केवळ एक परंपरा नाही तर एक प्रकारची धारणा देखील आहे. शिवाय दारातून येणारा वारा हालचाल तुमच्या झोपेत व्यत्यय आणू शकतो. कधीकधी या दिशेला पाय ठेवून झोपल्याने पूर्ण मानसिक विश्रांती मिळते, झोप कमी लागते आणि म्हणूनच झोपेत व्यत्यय येऊ नये आणि शरीर आणि मन दोन्हीही आरामशीर राहावेत यासाठी वास्तूने हे लक्षात घेतलं आहे. आता या उपायांबद्दल बोलायचं झालं तर तुमचे पाय दाराकडे असतील तर बेड आणि दाराच्या मध्ये पडदा किंवा पार्टिशन लावा. या व्यतिरिक्त शक्य असल्यास झोपताना दार बंद करून ठेवा. योग्य ऊर्जा प्रवाह राखण्यासाठी खोलीत मंद प्रकाश आणि स्वच्छ जागा ठेवा. वास्तुशास्त्रात उत्तर दिशा ही सकारात्मक दिशा मानली जाते. असे म्हटले जाते की उत्तरेकडे पाय ठेवून झोपल्याने सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते, ज्यामुळे ती झोपण्याची आदर्श दिशा बनते. वास्तुशास्त्रानुसार तुमचा पलंग असा ठेवा की तुमचे पाय उत्तरेकडे, डोके दक्षिणेकडे असेल. त्यामुळे आनंदी जीवन सुनिश्चित होते आणि तुमच्या घरात समृद्धी येण्यास मदत होते. असे मानले जाते की उत्तरेकडे पाय ठेवून झोपल्याने वैवाहिक जीवनात आनंद मिळतो. ही दिशा मानसिक आरोग्यासाठी चांगली मानली जाते आणि या दिशेला पाय ठेवून झोपल्याने तुमचे मानसिक आरोग्य देखील सुधारते.